हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हाऊ आर यू? कसे आहात सगळे? हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? टुडे we start the unit number 3.4, page number 69, The Two Gentlemen of Verona. Page number 69, warming up session, chit chat. Question number 1. What is your favorite pastime? What is your favorite pastime? Answer will be my favorite pastime is collecting newspaper cuttings. पास्टाईम म्हणजे तुमचा रिकामा वेळेतला काय छंद आहे किंवा तुम्ही रिकामा वेळ कसा घालवतात. तर माय फेवरेट पास्टाईम इज कलेक्टिंग न्यूजपेपर कटिंग्स. यू मे ऑल्सो राईट आय लाईक टू रीड जनरल नॉलेज ऑल्सो. ओके. क्वेश्चन नंबर 2. डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट? डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही करमणुकीसाठी पुस्तके वाचतात का? येस, आय रीड स्टोरी बुक्स फॉर एंटरटेनमेंट. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी और पोएम और बुक? तुमचा आवडती कथा किंवा कविता किंवा पुस्तक कुठलं आहे? तर माय फेवरेट बुक इज श्यामची आई बाय साने गुरुजी. हिअर इट इज वी हॅव द व्हेरियस टाईप्स ऑफ आन्सर्स. प्रत्येक मुलाचं वेगवेगळं इथे उत्तर येऊ शकतं. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल प्ले? अगेन आय विल रीड. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल प्ले? बघा, आता याचं उत्तर असं येऊ शकतं. द बुक्स ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. थ्रू देअर लाईफ अँड experiences we get inspiration. They also motivate us to work hard with hope and courage. Books enrich our experience and sharpen our intellect. Okay. Question number 5. How can we decide if a story is average, good or excellent? हाऊ कॅन वी डिसाईड म्हणजे आपण कसं ठरवू शकतो काय इफ अ स्टोरी इज ॲव्हरेज, गुड ऑर एक्सलंट? जे वाचलेलं पुस्तक हे कसं आहे, साधं सोपं आहे का चांगलं आहे का उत्तम आहे? वी डिसाईड इफ अ स्टोरी इज ॲव्हरेज ऑर गुड ऑर एक्सलंट ऑन इट्स थीम, प्लॉट, स्टोरी स्ट्रक्चर, कॅरेक्टर्स, सेटिंग्स, etc. Okay. Now here in the part 2 in chit chat session, this is when we meet in the classroom we can solve this exercise. आता हे जे दुसरा जो पार्ट आहे चिट चॅटचा तो आपण जेव्हा वर्गात भेटू, जेव्हा आपली शाळा सुरू होईल तेव्हा आपण तो सोडवू शकतो. हिअर वी कॅन नॉट सॉल्व और वी कॅन नॉट डिस्कस ऑन आवर ऑनलाइन सेशन. ओके. Now turn to page number 70. Turn to page number 70. The Two Gentlemen of Verona. I will read the first passage of this The Two Gentlemen of Verona. Page number 70. पान नंबर 70. पान नंबर 70 वरचा पहिला पॅसेज मी वाचतोय. लिसन केअरफुली. डू नॉट लुक हिअर अँड देअर. लिसन केअरफुली. आय विल रीड passage number 1 on page number 70. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story. The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment,
who suffers from tuberculosis of the spine. This is a very interesting story, and in this story we have three characters. Okay, ही जी कथा आहे द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना, अतिशय उत्कंठावर्धक स्टोरी आहे. नाउ वी कॅन गो अ लाइन बाय लाइन. A.J. Cronin has very well carved an idea of selfless help and explained the importance of dedication towards relationship in the story. A.J. Cronin was the writer of this story. A.J. Cronin नावाचा लेखक आहे, त्याने ही कथा लिहिली आहे. He was a very well carved an idea of selfless help, निस्वार्थ सेवा. सेल्फलेस हेल्प म्हणजे काय? निस्वार्थ सेवा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. द डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप्स इन द स्टोरी. डेडिकेशन म्हणजे त्याग, टुवर्ड्स रिलेशनशिप्स नात्यासंबंधीची एक उत्कृष्ट कथा इथे आपल्याला दिलेली आहे. कार्व्ड ॲन आयडिया ऑफ द सेल्फलेस हेल्प. कार्व्ड ॲन आयडिया. कार्व्ड ॲन आयडिया मीन्स क्रिएट ऑर एस्टॅब्लिश ॲन आयडिया, म्हणजे कल्पना तयार करणे. कार्व्ड ॲन आयडिया म्हणजे काय? कल्पना तयार करणे. क्रिएट ऑर एस्टॅब्लिश ॲन आयडिया. क्रिएट म्हणजे तयार करणे, एस्टॅब्लिश ॲन आयडिया म्हणजे एखादी कल्पना चांगल्या प्रकारे तयार करणे. ही जी कथा आहे ही दोन मुलांची आहे. कार्व्ड, आणि कथा कशाभोवती फिरते तर ती सेल्फलेस हेल्प, निस्वार्थ सेवा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स, महत्त्व विशद करते कशाचं? द डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप्स इन द स्टोरी. डेडिकेशन टुवर्ड्स द रिलेशनशिप, निस्वार्थ मदत आणि नात्यासंबंधीचं समर्पण याच्यामध्ये आपल्याला आढळेल. द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जॅकोपो. In this story we have two characters. The main characters are boys, and the name of the boys are Nicola and Jacopo. Nicola and Jacopo नावाचे दोन भाऊ आहेत. Who do numerous things to earn money. Who do numerous things म्हणजे ते अतिशय विविध प्रकारची कामं करत असतात. To earn money. For what? To earn money. They wanted to earn money. पैसे कमवण्यासाठी ते विविध प्रकारची कामं करत असतात. Only to pay for their sister's treatment. They had a sister and who is suffering from a tuberculosis of spine. त्यांना एक बहीण आहे आणि त्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ते पैसे जमा करत असतात. आणि त्यांची जी बहीण आहे तिला पाठीच्या कण्याचा कॅन्सर झालेला असतो. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग झालेला असतो. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे. सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाईन म्हणजे क्षयरोग. स्पाईन म्हणजे पाठीचा कणा. पाठीचा कणाला काय म्हणतात? स्पाईन म्हणतात. ओके. नाउ पॅसेज नंबर 2. आय विल रीड द होल पॅसेज. लिसन केअरफुली. The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. The scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. The story begins with narrator driving down the foothills of the Alps. When the narrator means A.J. Cronin, when they went towards the foothills of Alps. Alps is the name of a big rock. The story begins with the narrator. Narrator means writer. Driving down the foothills of Alps. Alps नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्याशी या लेखकाची आणि त्या दोघांची गाठ पडते. फूटहिल्स ऑफ आल्प्स नावाचा पर्वत आहे. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. एन्काउंटर्स मीट फेस टू फेस. एन्काउंटर म्हणजे समोरासमोर भेट होणे.
हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स, म्हणजे जेव्हा ते समोरासमोर आले. केव्हा? द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज ॲट द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. द टू ब्रदर्स नेम्ड निकोला अँड जॅकोपो सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आल्प्स पर्वतांच्या पायथ्याशी जेव्हा हे निकोला अँड जॅकोपो वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे जंगली स्ट्रॉबेरी जेव्हा विकत होते, तेव्हा लेखक आणि त्यांची समोरासमोर भेट झाली. एन्काउंटर्स केम फेस टू फेस, मीट फेस टू फेस. एन्काउंटर्स मीन्स मीट फेस टू फेस, जेव्हा समोरासमोर भेट झाली. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स. फॉरबिड्स मीन्स डिसअलाउज. डिसअलाउज मीन्स मनाई करणे. द ड्रायव्हर फॉरबिड्स. द ड्रायव्हर डिड नॉट वॉन्ट टू टेक सम वाईल्ड स्ट्रॉबेरीज फ्रॉम दिस टू बॉईज. ड्रायव्हरला ते नको होतं. ड्रायव्हरने त्यांना मनाई केली होती. ए.जे. क्रोलिन नावाचे लेखक आहे, त्यांचा ज्या गाडीचा ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरने त्यांना मनाई केली होती. फॉरबिड्स म्हणजे मनाई करणे. द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. त्याला त्या दोघा मुलांकडून लेखकाला वाईल्ड फ्रुट्स घेण्यासाठी मनाई केली होती. ही बाईज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्स टुवर्ड्स द टाऊन. बट ऑन द कॉन्ट्ररी, म्हणजे त्याने मनाई करून सुद्धा ही बाईज द बिगेस्ट बास्केट, सगळ्यात मोठी बास्केट त्याने त्या मुलांकडून विकत घेतली. दिस सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉईज. दिस सीन एम्फसाइजेस. Emphasize means stress upon. This scene emphasizes on the first step of growing intimacy. Intimacy, close relationship. Intimacy म्हणजे त्यांची मैत्री. The scene emphasizes on the first steps of growing. Emphasize म्हणजे त्यावर भर देणं. The scene emphasizes on the first steps of growing intimacy. त्या दोघांची मैत्री होण्याचा हा पहिला सीन होता, बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉईज. नाउ पॅसेज नंबर 3. आय विल रीड द होल पॅसेज. पॅसेज नंबर 3. लिसन केअरफुली. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दिस अमेजेस द नॅरेटर. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. Now what happened next day? Next day the boys are found shining shoes in the public square. When the next day the narrator went out from his house, जेव्हा ए.जे. क्रोलिन नावाचे लेखक बाहेर पडले, दे फाउंड द बॉईज आर शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. एका सार्वजनिक ठिकाणी लेखकाला ती दोन्ही मुले शायनिंग शूज म्हणजे बूट पॉलिश करताना आढळले. इन द पब्लिक स्क्वेअर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्यांना ते बूट पॉलिश करताना आढळले. धिस अमेजेस द नॅरेटर. आणि हे पाहून लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला. अमेजेस म्हणजे आश्चर्यचकित होणे. अमेज आश्चर्यचकित होणे. अमेज द नॅरेटर. हे पाहून लेखकाला धक्का बसला, आश्चर्याचा धक्का बसला. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट. रिव्हील मीन्स शो, मेक नोन. त्यांना असं कळलं. दे रिव्हील द फॅक्ट. द नॅरेटर रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. दे डू द न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स म्हणजे विविध प्रकारचे ते कामं का करतात, तर त्यांना पैसे कमवायचे असतात म्हणून. दे डू द न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. दे वॉन्टेड टू अर्न मनी सो दॅट दे डू अ लॉट ऑफ वर्क्स टू अर्न मनी. त्यांना पैसे कमवायचे असल्यामुळे ते विविध प्रकारचे कामं करत असतात. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर म्हणजे हे बघून लेखकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता. म्हणजे त्यांच्याबद्दल दया निर्माण झाली, त्यांच्याबद्दल प्रेम जिव्हाळा निर्माण होत चालला होता. सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याबद्दल
आस्था निर्माण झाली. सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काय? आस्था. त्यांच्याबद्दल एक प्रकारची आस्था लेखकाच्या मनात निर्माण झाली होती. इन हिज हार्ट म्हणजे हृदयात किंवा मनात. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट. ती मुलं त्यांना कशी आढळली? इनोसंट म्हणजे निष्पाप, सिरियस म्हणजे गंभीर, अँड प्लेझंट अँड अर्नेस्ट. आणि त्यांना ती उत्साही वाटली. आणि तेव्हापासून लेखकाला ती मुलं कशी वाटली? तर निष्पाप, गंभीर आणि उत्साही अशी वाटली. हिअर इट इज, वी हॅव कम्प्लिटेड द पॅसेज नंबर 3. फ्रॉम टुमॉरो we will see the passage number 4. Okay, have a nice day, have a wonderful day, see you tomorrow. Okay, bye.